दुसरा प्रश्न बघा, प्रश्न काय आहे? आपत्ती, सामाजिक अशांतता किंवा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी सारख्या संकटांच्या परिस्थितीमध्ये फक्त तांत्रिक क्षमता पुरेशी नसते, प्रभावी आणि नैतिक संकट व्यवस्थापनात भावनिक बुद्धिमत्तेची भूमिका तपासा. चला आता आपण याचं थोडंसं अनालिसिस बघूया, थोडं क्वेश्चनचं डिकोडिंग बघूया. प्रश्न काय आहे? नॉर्मली आपण काय करतो? आता बघा, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता टॉपिक असल्यामुळे जास्त प्रश्न त्यावर दिसू शकतात. सो सगळ्यात पहिली चूक काय टाळायची? तर प्रत्येक प्रश्नाचं इंट्रोडक्शन करताना भावनिक बुद्धिमत्तेची मोठी व्याख्या लिहिण्याची चूक टाळायची. याचा अर्थ आता तुम्हाला काय कळलंय? की प्रश्नाची उत्तरं लिहिताना जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकची मोठी व्याख्या लिहायला मिळणार नाहीये, तर आता प्रिपरेशन करताना तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या मोठ्या डेफिनेशन पाठ का करणार आहात? सो प्रिपरेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं काय लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिकला 3 ते 4 शब्दांमध्ये और एका लाईनमध्ये मांडण्याची प्रॅक्टिस करा की ते उत्तर कसं मांडायचं. सो प्रश्नाच्या आधारावरती तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं मॅनेजमेंट करायचं, पहिली गोष्ट. सो पहिलं काय करायचंय, डेफिनेशन्स वाचण्यापेक्षा 3 ते 4 महत्त्वाचे कीवर्ड्स वाचायचे, पहिला कॉम्पोनेंट. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनेंट या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, आता काही प्रश्न समजून घ्यायचे. जेव्हा आपण हा प्रश्न वाचतो त्यावेळेस आपल्याला असं वाटू शकतं की या ठिकाणी असं विचारण्यात आलेलं आहे की आपत्तीसारख्या कालावधीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता काय रोल प्ले करते. पण आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मिस करतो जो खूप महत्त्वाचा आहे. मला सांगा, या प्रश्नामध्ये फक्त भावनिक बुद्धिमत्ता आणि आपत्ती व्यवस्थापन एवढंच बोललं गेलंय का? नाही. त्यांनी एक महत्त्वाचा शब्द वापरला आहे. तो शब्द आहे की आणीबाणी सारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये फक्त तांत्रिक क्षमता पुरेशी नसते. काय? फक्त तांत्रिक क्षमता पुरेशी नसते. म्हणजे या प्रश्नाला ॲड्रेस करताना काय लिहायचंय? आपत्तीसारख्या परिस्थिती हँडल करत असताना ज्या ठिकाणी तांत्रिक क्षमता अपयशी ठरते, त्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता कसं सोल्युशन देऊ शकते. म्हणजे तुम्हाला हे शोधावं लागणार आहे. चला ठीक आहे, हे शोधणं प्रॅक्टिकली अवघड आहे तुमच्या वयामध्ये. हा खूप हाय लेव्हलचा प्रश्न झाला, मॅनेजमेंट और पॉलिसी लेव्हलचा प्रश्न झाला. पण आपल्याला ॲटलीस्ट हे माहीत असायला हवं. मला सांगा, जी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड लोकं असतात, बरोबर आहे. ही टेक्नॉलॉजी ओरिएंटेड लोक घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सोल्युशनला येतात का घटना घडण्याच्या अगोदरच तयार असतात? घडल्यानंतर येतात. करेक्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फोन खूप चांगला आहे आणि तुम्ही मला बघा ना खराब झाल्यावर काय करायचं. तो म्हणा इथं नाही, तू येरोड्याला जाऊन गोळ्या घेऊन ये 2-4. खरं आहे की नाही? याचा अर्थ काय? जी लोक तांत्रिक क्षमतेने सिद्ध असतात, टेक्नॉलॉजिकली कॉम्पिटंट असतात, ही लोक रिॲक्शनरी असतात, प्रतिक्रियावादी असतात. आणि भावनिक बुद्धिमत्ता प्रतिक्रियावादी नसतो. त्याचं काय म्हणणं असतं, खूप मोठ्या प्रमाणात बाढ आलेली आहे, असं होऊ शकतं की काही लोक जास्त आजारी पडू शकतात, मुलांना त्रास होऊ शकतो. सो ही लोक ॲडव्हान्समध्ये तयारी करून ठेवतात की मेडिकल इमर्जन्सी काय असेल, शाळेची इमर्जन्सी काय असेल, प्रेग्नंट वुमेन, लहान मुली, लहान मुलं, म्हातारी लोक यांना काय अडचणी असू शकतात, ते काय फील करू शकतात, त्यांचे काय इमोशन्स असू शकतात, याबद्दल ॲडव्हान्समध्ये तयारी करणं. बरोबर आहे. टेक्नॉलॉजिकली कॉम्पिटंट माणूस काय करतो, तो फक्त एवढं बघतो की हां, एवढ्या बोट पोचल्यात का, एवढे लाईफ जॅकेट पोचलेत का, एवढी अन्नाची पॉकेटं पोचलेत का. अन्नाची पॉकेटं पोचली आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर समजा त्या ठिकाणी एक 100 लहान मुलं आहेत की जे लॅक्टेटिंग मदर असणार आहेत, मग त्या मुलांनी अन्नाची पॉकेटं नाही खाऊ शकत. पाण्याची काय, मग त्या मुलांना जर कावीळाची लागण झाली तर काय, डिसेंट्रीची लागण झाली तर काय. मग तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी त्यांचे काय इमोशन्स असतील, हा यू हॅव टू थिंक इन दिस वे. तुम्हाला या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. मग म्हणजे क्रायसिस म्हणलं की फक्त तुम्ही काय करता, क्रायसिस इथिक्समध्ये काय दिलंय तेवढा पुरतं मर्यादित करता. नाही, तुम्हाला इथिक्सची उत्तरं लिहिताना आता पुढचा टप्पा, तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला नेऊन ठेवावं लागणार आहे की काय असू शकतं. चला आपण याचं इंट्रोडक्शन बघूया. सिंपल आहे. बघा, सिंपल काय आहे, तर इथं लोकच फोकस नाही सांगत कारण सिंपल आहे. भावनिक बुद्धिमत्ता याचा रोल कशामध्ये, तर क्रायसिसमध्ये. लोकस भावनिक बुद्धिमत्ताच आहे. सध्या आपण सिलेबसचा तो पार्ट आहे, त्यामुळं लोकस भावनिक बुद्धिमत्ता फक्त काय, भावनिक बुद्धिमत्तेची संकटाच्या काळामधील भूमिका किंवा जर समजा तांत्रिक क्षमता अपयशी ठरली तर. उत्तर काय म्हणतं बघा, संकटाच्या परिस्थितीमध्ये काय असतं बघा. आता बघा, संकट म्हणलं की काय, अनिश्चितता असते, भीती असते आणि वाढलेल्या सार्वजनिक भावना असतात. इमोशनल सर्ज असतो. इमोशनल सर्ज म्हणजे तुमच्या भावना खूप हायपर झालेल्या असतात. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये असं
एक रिपोर्ट आहे, असं म्हणणं आहे की सेकंड लॉकडाऊन जेव्हा लागलं, तर सेकंड लॉकडाऊनमध्ये खूप सगळी लोक आउट ऑफ ट्रीटमेंट नव्हे तर भीतीपोटी मेली, की आपल्याला कोरोना कसं काय झाला. आणि खूप सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते जे आयसीयूज होते, तर आयसीयू मध्ये असं होतं की व्यक्ती 14-14, 15-15 दिवस बेडवर असायचा आणि शेजारचा एक माणूस गेला की प्रत्येकाचा बीपी शूट व्हायचा. सो इट इज इमोशनल सर्ज. तुम्ही पण बघा ना, संकट आलं, काय आलं, काय असं आपल्या भावना खूप अशा वाढलेल्या असतात. मग तुम्हाला समजून घ्यायचं की आता आता तुम्हाला ही अंडरस्टँडिंग असायला हवी की कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स मध्ये काय करायला हवं. सो अनिश्चितता असते, भीती असते, वाढलेल्या सार्वजनिक भावना असतात. तांत्रिक क्षमता कशी असते, प्रक्रियात्मक उपाय प्रदान करते. प्रक्रिया, रिॲक्शन, घडल्यानंतर उपाय प्रदान करते. इमोशनल इंटेलिजन्स काय असतं, घडल्यानंतर येतं का नाही, काय घडू शकतं याच्या अगोदर प्रोएक्टिव्ह असतं, त्या अगोदरच विचार करतं की काय असेल काय नाही, त्याच्यावर तो उपाययोजना करतं. सो भावनिक बुद्धिमत्ता काय करते, नागरी सेवकांना कशाखाली, अंडर प्रेशर नैतिक कसं वागावं, मानवी कसं वागावं आणि निर्णायकपणे प्रतिसाद कसा द्यावा यासाठी कॅपॅसिटी देते. परत शब्द महत्वाचे आहेत. तुमचा रिस्पॉन्स कसा असायला हवा, नैतिकच असायला हवा. सो ए आय तुम्हाला शिकवतं तुमचा रिस्पॉन्स कसा असणार आहे, नैतिक म्हणजे योग्य, न्याय्य आणि चांगला असणार आहे. सोबत कसा असा मानवी असायला हवा. आता संवेदनशील शब्द मी मागाच्या उत्तरात वापरला. प्रत्येकच ठिकाणी संवेदनशील जर वापरायला गेलं, काय प्रिपेअर करून आलोय, पाठ करून आलोय आणि माझ्या मनाचं उत्तर नाहीये. एखाद्या ठिकाणी संवेदनशील, एखाद्या ठिकाणी मानवी, एखाद्या ठिकाणी सामूहिक, म्हणजे तुम्हाला शब्दांचं काय करायचं आहे, मॅन्युव्हरिंग करायचंय. नैतिक, मानवी आणि निर्णायक. निर्णायक म्हणजे काय, की हा हे फायनल आहे, हे असं करणार आहे. म्हणजे डिसिजिव्ह. मला सांगा, जेव्हा तुम्ही प्रेशरमध्ये असता तेव्हा तुम्ही निर्णायक डिसिजन घेता का डायलेमामध्ये असता, डायलेमामध्ये असता. मग AI तुम्हाला मदत करतं की ठीक आहे, किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, तुमचं उत्तर कसं असायला हवं, निर्णायक असायला हवं. कारण जर लीडर निर्णायक असेल तर सक्सेस मिळेल, जर लीडर निर्णायक नसेल तर यश मिळत नाही. आणि संकटाच्या काळात आपल्याला यश मिळवायचं नाही, आपल्याला काय मिळवायचंय, आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे. अंतर आहे. लीडर यश मिळवण्यासाठी असतो, नॉर्मल सिच्युएशन मध्ये. संकटाच्या काळामध्ये लीडर हा यश मिळवण्यासाठी नाहीये, लोकांचे जीव वाचवण्यासाठी लीडरचे ऍक्शन्स खूप जास्त मॅटर करतात. मग इथं संकट व्यवस्थापनात काय भूमिका असते तर बघा, पब्लिक कन्सर्न आणि भीतीचं व्यवस्थापन. भीतीचं व्यवस्थापन, दुसरं काय, तणावाखालचं नैतिक नेतृत्व, मदतीचं उचित प्राधान्य, जे मी आता तुम्हाला सांगितलं प्राधान्यक्रम. खूप मोठा पूर आलाय, पाऊस आलाय, सगळीकडे पाणीच पाणी झालंय आणि अशा वेळेस तुम्ही वरून अन्नाची पॉकेट फेकता, मग कुणी मुरमुरे, कुणी चिवडा किंवा आणखी सगळं फेकतं. पण तुम्ही हा विचार केला की त्या ठिकाणी लॅक्टेटिंग मदर्स असू शकतात, लहान मूल असू शकतात, म्हातारी लोक असू शकतात, ज्यांना हे सगळं अन्न पचणं जड आहे. म्हणजे त्या पुरापेक्षा तुमच्या अन्नानं लोक जायचा जास्त चान्स असतो, राईट. मदतीचं उचित प्राधान्य, तुम्ही काय करताय, संघर्ष कमी करणं. कारण कसं असतं, क्रायसिस आला की लोक रिसोर्स लिमिटेड होऊन जातात, रिसोर्सेसवरचे वाद वाढायला सुरू होतात आणि तुमच्या गटाचं मनोबल आणि समन्वय, भावनिक बुद्धिमत्ता, काही जरी झालं तरी. हे खूप सगळी उदाहरणं आहेत. एकदा खूप इंटरेस्टिंग वाला किस्सा होता. फेसबुकला जनता असते बघा लिहिणारी, धाराशिवचे खासदार आहेत तुम्ही ओमराजे निंबाळकर. सो मग ते एका पाण्यात जाऊन लोकांना वाचत होते. तर मग त्यांनी वाचवलं, सुरुवातीला छान कमेंट होत्या. मग त्याच्यानंतर चमकोगिरी करायची काय गरज आहे, हे काय करायची गरज आहे, ह्या कुचक्या कमेंट होत्या. बघा, असं बिलकुल नाहीये की ते त्या ठिकाणी गेलेत म्हणजे काहीतरी बाहुबली आहेत, हरक्युलिस आहेत, काय 100 लोकांना 49 असं नाहीये. इथं काय आहे, कसं असतं, भावनिक बुद्धिमत्ता अशी असते की जेव्हा आपला नेता, कारण काय असतं की भारतामधलं राजकारण हे पर्सनॅलिटी बेस्ड पॉलिटिक्स आहे, आयडिओलॉजी बेस्ड नाहीये. मी आपण एक शब्द पाहितलाय, आपल्याकडे काय चलता है पॉलिटिकल कल्चर आहे. जेव्हा ओमराजे त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी कशाला जायचं म्हणून घरात बसणारे कार्यकर्ते, विचार करा, एक माणूस त्या ठिकाणी जातोय म्हणल्यानंतर त्या नेत्याला बघून त्या ठिकाणी मदतीला येणारे 100 कार्यकर्ते असतात. 100 पैकी धरून चला 50 लोकांना नेत्याला दाखवायचं की बघ मी किती चांगला आहे. पण 50 लोक इमोशनल असतात, भावनिक बुद्धिमत्तावाले, असं की नाही चला, आपला एवढा मोठा माणूस आपल्यासाठी काम या एवढ्या पुरात जातोय, आपण त्या ठिकाणी नक्की जायला हवं. मनोबल आणि समन ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. मला सांगा, ते ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर रिस्की डिसिजन आहे की नाही. तेवढं पाणी आहे, तेवढं पूर असं थोडीच म्हणाल की खासदार साहेबात बिलकुल घेऊ नका. पुराला सगळी लोक सेव, तुम्ही त्या ठिकाणी काय करता, तुम्हाला हे इमोशनल इंटेलिजन्स आहे.
त्या ठिकाणी आता त्यांचा तसा हेतू नसेल, त्यांनी काही UPSC केलेली नाहीये. पण आपण आपल्या अजून ज्यावेळेस याला अनालिसिस करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, की त्यांनी स्वतःच्या इमोशन्सपेक्षा त्यांच्या सोबतच्या लोकांच्या इमोशन्सला त्या ठिकाणी मॅनेज केलं. की ज्यावेळेस आणि कसं असतं, की लोकांना काय आहे, मदतीला कोणीच दिसत नाही, लोकं थकलेली असतात. म्हणजे असं लोकांना दिसतं, की कोणीतरी तहसीलदार त्या ठिकाणी आलाय, डेप्युटी कलेक्टर रात्रभर जागा आहे. आनंद पाटील सरांचं लेक्चर तुम्ही कोणी अटेंड केलं असेल, त्यांनी सांगितलं होतं, की उटीमध्ये अचानक ज्यावेळेस खूप मोठं पाऊस आला त्यावेळेस ती लोकं 6 ते 7 दिवस सलग जागी होती. मुख्यमंत्र्याच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते. आनंद पाटील सर कलेक्टर आहेत. सो इट इज इमोशनल इंटेलिजन्स, तुमच्या संघाचं मनोबल. आणि लक्षात घ्या, त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुमचं यंत्र, तुमचं टेक्नॉलॉजी काहीही कामी येत नाही. कामी फक्त काय येतं, तुमची टीम, तुमची प्रायोरिटी या ठिकाणी कामी येते. आणि सगळ्यात शेवटचं कन्क्लुजन आहे, भावनिक बुद्धिमत्ता संकटाच्या प्रतिसादाचं रूपांतर सहानुभूती, संयम आणि सार्वजनिक विश्वासावर आधारित असलेल्या केवळ नियंत्रणापासून नैतिक शासनात करतं, इथिकल गव्हर्नन्स. म्हणजे नॉर्मली लोक फक्त भीतीपोटी येत नाहीत किंवा फक्त मला काहीतरी करून दाखवायचं म्हणून येत नाहीत, तर लोकांना पटतं की जे मी करतोय ते चांगलं आहे म्हणून येणारी लोक असतात. यू हॅव टू अंडरस्टँड. आता बघा, जेव्हा मी हे उदाहरण सांगतोय, तुम्ही राजकारण्यांचं उदाहरण नाही लिहायचं, कारण पेपर चेक करणारा कोणत्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज आपल्याला माहित नाही. पण तुम्ही हे करताना चांगल्या अधिकाऱ्यांची उदाहरणं घेऊ शकता, की जे अधिकारी खूप सगळे NGO आहेत. तुम्ही सयाजी शिंदे यांचं उदाहरण देऊ शकता, देवराई उदाहरण, की त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, दुष्काळी भागामध्ये जाऊन झाडं लावतात. याचा अर्थ काय, की हे इमोशनल इंटेलिजन्स उदाहरण झालं, की मी तुमच्या इमोशन्स, मी तुम्हाला भावनिक आवाहन करतोय, की तुम्ही सुद्धा या. मी साताऱ्यासारख्या सुखवस्तू राजधानीमधनं आलोय, बरोबर आहे. मला घेणं देणं नाहीये तुमचं, पण मी या ठिकाणी काय येतोय, तर नाही, ही आजची काळाची गरज आहे. त्यांचं उदाहरण देऊ शकता. आमिर खानला नाम फाउंडेशनमध्ये काही करायची गरज आहे का? बरोबर आहे. आमिर खाननं नाम फाउंडेशनला काही जरी नाही केलं, तरी मी सांगतो आमिरचा पिक्चर कसा का असेना आपण जाऊन बघतो. हे वास्तव. बट वाय अगेन इमोशनल इंटेलिजन्स का? कारण या सगळ्या नेते असतील, अधिकारी असतील, अभिनेते असतील, यांच्याकडे मास अपील करण्याचं कला असते. खूप जास्त लोकांना ते भावनिकरित्या आपण काय म्हणू शकतो, अपील करू शकतात, जे प्रशासनासाठी गरजेचं असतं, नैतिकतेसाठी गरजेचं असतं. राईट. पुढचा वाला प्रश्न.